सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचा जोर हात दिसून आलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार हे दिसून आलेले आहेत. आता आपण आहे प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपचे इच्छुक उमेदवार राजू उर्फ प्रमोद नलवडे. नमस्ते सर. नमस्कार. सर, आपण पूर्वीपासून भाजपमध्येच कार्यरत आहात? हो, पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचंच काम करतोय आणि या भागातील समस्यांसाठी काम करतोय. यापूर्वी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखलं जायचं. यावर्षी मला भाजपनं, भारतीय जनता पार्टीनं एक पदाधिकारी म्हणून नेमलेलं आहे. सर, आपला ह्या प्रभागामध्ये जनसंपर्क कसा आहे, थोडा सांगा. जनसंपर्क म्हणजे विविध कामं केल्यामुळं आरोग्य तपासणी शिबिर असेल किंवा शासनाच्या विविध योजना असतील त्या आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा सहलीचे आयोजन केले होते. भागातील नागरिकांना देवदर्शनासाठी नेलं होतं. त्यामुळं भागातील पूर्णपणे नागरिक मला ओळखतात. ह्या प्रभागामध्ये नागरिक समस्या ज्या काय आहेत त्याबद्दल आपल्याला पूर्ण कल्पना आहे, कारण आपण कायमस्वरूपी रस्त्यावरती उतरणारे कार्यकर्ते अशा पद्धतीचे आहात. तरी ह्यामध्ये आपल्या समस्या सोडवण्यासाठी आजपर्यंत कोणी आपल्याला मदत केलेली आहे काय? समस्या सोडवण्यासाठी म्हणजे गाडगेदादांनी फंड आम्हाला दिला इथं आमच्या भागात रस्ते करण्यासाठी. पण बाकीच्या समस्या तशाच आहेत. पाण्याचा निचरा होत नाही, गटारी नाही आहेत. आता कोल्हापूर रोड हा आमच्या भागातच येतो. प्रभाग 18 मध्ये थोडा त्याचा भाग येतो. तो रोड तसाच आहे. तिथं अपघात होतात, मृत्यू होतात. पण तिकडं आता फार लेट झालेला आहे, उशीर झाला आहे, अपघात होऊन मृत्यू होत आहेत. ह्या समस्या आहेत आमच्या भागात. बरं, आपल्याला तिकीट पक्षाकडून मिळाल्यानंतर आपण एक काय आपलं व्हिजन ठेवलेलं आहे काय? हो, नक्कीच. आता इथं गटारी नाही आहेत, त्या गटारी करणे म्हणा किंवा आता ओपन स्पेस आहेत, तिथं व्यायामशाळा आणि पुस्तके, हे संग्रहालय, परत गार्डन्स असे विविध नियोजन करायचं आहे. राजूदादांना भाजपकडून तिकीट मिळेल ही अशी आपण अपेक्षा करू, कारण ह्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये रस्त्यावरती उतरणारा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळी सर्वसामान्य नागरिकांच्या रस्त्यावरती उतरून त्यांनी प्रत्येक वेळी सर्वांना मदत केलेली आहे. तरी त्यांच्या या कार्याचा भाजप पक्ष नक्कीच विचार करेल अशी आपण अपेक्षा धरू शकतो. अमन एक्सप्रेससाठी मी तस्लीम.